नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये सीना नदीची सध्याची पूरस्थिती पाहून घ्या. दिनांक 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30च्या आसपास हा आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि सीना नदीमधून जो पाण्याचा प्रवाह आहे तो अतिशय वेगात आहे, अतिशय प्रचंड आहे. एवढा स्पीड पाण्याला असून सुद्धा वरचं पाणी संपत नाही आहे आणि प्रवाह वरचेवर वाढत होत आहे, पाणी पातळीमध्ये वाढत होत आहे. आणि सीना नदीची जी पाण्याचा जो पृष्ठभाग आहे किंवा पाण्याची जी रुंदी आहे ती विस्तारलेली आहे. त्यामुळं नदीकाठची गावं पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत, शेती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे. परंतु एक अशा प्रकारचं चित्र हे कधी पाहायला मिळणं म्हणजे मिळणारच नाही किंवा मिळूच नये इतकं ही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा सगळा परिणाम कदाचित ग्लोबल वॉर्मिंगचा असू शकतो. कारण पंजाबराव डक यांनी 4 वर्षापूर्वी एक विधान केलं होतं की इथून पुढं पाऊस तुम्हाला प्रचंड मिळणार आहे, अगदी सुपानं वतल्यासारखा पाऊस पडणार आहे, असं त्यांचं एक विधान मी त्यांच्या व्याख्यानामध्ये ऐकलं होतं. आणि त्याची प्रचिती कुठेतरी आता दिसून येते. कारण एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस अगदी मराठवाडा असेल, बार्शी तालुका असेल, इकडं अहिल्यानगरमध्ये झालेला आहे. आणि आज गेली 2 दिवस झालं पाणी पातळीमध्ये किंचितही घट होताना दिसत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस वरच्या भागात पडलेला आहे. आणि जिथं पाऊस पडलेला आहे तिथलं तर नुकसान आहेच, परंतु पुरामुळे जी स्थिती निर्माण झालेली आहे ती अतिशय भयानक आहे. तुम्ही पाण्याच्या प्रवाहाची गती बघू शकता, नदीच्या पात्राचा विस्तार बघू शकता, किती प्रचंड प्रमाणात हे नुकसान आहे, किती प्रचंड प्रमाणात पाणी आहे. आणि ही परिस्थिती आपल्याला नक्कीच विचार करण्याला लावणारी आहे. कारण अशा प्रकारचं पर्जन्यमान अगदी दुष्काळी तालुक्यात सुद्धा एवढा पाऊस पडणं कधीही शक्य वाटत नव्हतं, पण हे पडलेलं आहे. आणि याला कुठंतरी ग्लोबल वॉर्मिंगचा फटका दिसून येतो आहे. कारण आपल्या पृथ्वीचं तापमान हे गेल्या 10 वर्षामध्ये 3 अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो ध्रुवीय प्रदेशातला बर्फ आहे तो सुद्धा वितळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि तापमानाच्या बदलामुळे आपल्या पृथ्वीचा एक बॅलन्स तापमानाचा पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस अचानकपणे एकाच ठिकाणी प्रचंड प्रमाणात पडणार हे भाकीत मी त्यांच्या तोंडानं ऐकलं होतं. आणि एक अभ्यासामध्ये सुद्धा ह्या गोष्टी वाचनात आल्या होत्या, परंतु त्याची प्रचिती आता कुठेतरी दिसून येत आहे. आणि प्रचंड नद्यांना पूर येणे, महापूर येणे किंवा अतिवृष्टी होणे अशा प्रकारचे धोके संभवतात. आणि आज सीना नदीवरच्या या पुराचं या ठिकाणी विश्लेषण करत असताना मला ही गोष्ट जाणवली. व्हिडिओमध्ये पाहून घ्या. सीना नदीला प्रचंड पूर आलेला आहे.